नमस्कार. द अहिल्यानगरमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी प्रियांका पाटील शेळके. मी सध्या आहे आनंद ऋषीजी हॉस्पिटल या ठिकाणी. इथं येण्याचं कारणही असंच आहे. प्रभाग क्रमांक 15 मधील जे शिंदे गटाचे धनुष्यमानाचे जे उमेदवार आहेत अनिल शिंदे यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनाक्रम काय झाला तर दुपारच्या वेळी ते जेवण करत असताना अचानक पोलिसांचा ताफा त्यांच्या घरात आला. काहीही कारण किंवा काहीही सूचना न देता अचानक आलेला पोलिसांचा फौज फाटा पाहून या ठिकाणी अनिल शिंदे यांना त्रास होऊ लागला. त्रास होत असताना ते जमिनीवरती कोसळले तरी देखील हे पोलीस प्रशासन थेट त्यांच्या किचनपर्यंत पोहोचलं. प्रश्न उपस्थित राहतो की जेव्हा महानगरपालिकेचं हे इलेक्शन आहे तेव्हा अशा पद्धतीनं प्रशासन कोण हँडल करत आहे? सत्ताधारी जे विरोधक आहेत त्यांच्याकडे सातत्यानं प्रशासनाचा दबाव का आणत आहेत? आणि याच दबावाला आज प्रभाग क्रमांक 15चे शिवसेनेचे जे नेते आहेत ते अनिल शिंदे बळी पडलेत. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. दवाखान्यामध्ये भाजपाचे कार्यकर्ते जे निष्ठावान भाजपाचे कार्यकर्ते आहेत ते देखील आलेले आहेत. शिवसेनेचे अगदी सगळेचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते हे उपस्थित आहेत. कारण अनिल शिंदे हा मनमिळाऊ आणि जीवाला जीव देणारा नेता आहे आणि त्या नेत्यासाठीच प्रत्येक जण धावून आलाय. जर त्यांना जास्त कमी झालं तर शिवसेनेशी गाठ आहे असं सांगितलं जात आहे. पाहूया तर यावरती त्यांचे कुटुंबीय काय प्रतिक्रिया देत आहेत. ही सगळी परिस्थिती पाहून आता सत्ताधाऱ्यांचं जरा अतिच होते असं वाटत नाही का? नगर निवडणुकीमध्ये या ठिकाणी भाजपा आणि घड्याळ हे एकत्र युती करतात आणि जे विरोधात आहेत ते म्हणजेच शिंदेगड शिवसेना आणि या ठिकाणी महाविकास आघाडी यांच्यासोबत प्रशासनाला वापरून रडीचा डाव खेळतात. त्यामुळेच या ठिकाणी शिंदे कुटुंबियांनी आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे यांच्यावरती रोष ओढवला. जर माझ्या पतीला काही झालं तर याला सर्वस्वी सत्ताधारी असणारे आमदार संग्राम जगताप आणि खासदार विखे हेच जबाबदार राहतील. कारण प्रशासनाचा दुरुपयोग करून या ठिकाणी आमच्यावरती दबाव आणला जातोय आणि यामुळेच माझे पती आता दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत. उमेदवार जे आहेत आपल्या आता आनंदीमध्ये ऍडमिट आहेत. नमस्कार, मी प्रथम महिला महापौर आज या ठिकाणी माझ्या पतींना मध्ये आहे. खरंच आपण सगळ्या पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये त्यांची वागणूक कशी आहे आपण सगळ्यांनी पाहिलीच आहे. कारण दहशत आणि असं कुठली गुन्हेगारी कुठली तक्रार त्यांच्यावर नाही आहे. आज प्रशासन आणि आपले सगळे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी अचानक घरामध्ये आले आणि ते जर त्यांना दबाव आला त्याच्यामुळे त्यांना हा त्रास झाला आणि आज या ठिकाणी काळजी घ्यायला लावली की मला जर माझ्या पतीला जर काही झालं ते प्रशासन आमदार खासदार याला जबाबदार राहणार. कारण इतका दबाव आणलेला आहे ना आमच्यावर की एक सर्वसामान्य लहान मुलगा आम्हाला बोलतोय तुम्ही काय करता, कामं काय करता. अरे आमचे कामं पाहणं जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये कामं चालू आहेत. तुम्ही कोण आहे, कुठले काय आहे, तुमचं काम काय आणि आमचं काम काय ते पाहावं ना त्यांनी आणि नंतर आरोप करावं. कारण आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी जे काम करतात ते त्यांना नक्कीच माघारी खेचल्या जातं. आज या ठिकाणी माझ्या पतीला जर काही झालं तर मी नक्की आमदार खासदार आणि हे प्रशासन सोडणार नाही आणि ही तक्रार मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब सन्माननीय शिंदेसाहेबांकडे सुद्धा करणार. त्रास किती दिवसापासून देत होते हे सगळे मंडळी? जे सत्ताधारी आहे ते किती दिवसापासून त्रास देत आहेत? त्रास द्यायचा विषय कसा आहे, जेव्हापासून इलेक्शन चालू झालं तेव्हापासून आपण बघत आहे युतीच्या संदर्भात जे भांडणं चालू होते. पण आमच्या वडिलांची भूमिका काय होती की आमच्या वडिलांनी शिंदे साहेबांनी जे सांगितलं की जे तुमच्याकडे स्टँडिंग उमेदवार आहेत त्या उमेदवारांना तुम्ही तुमचे तिकीटं वाटा. पण यांनी तुम्ही बघितलं असं शेवटच्या 2 दिवसापर्यंत आम्हाला खेळवत ठेवलं. शेवटी आमच्या सीटं मागून राहिले. म्हणजे आमच्या वडिलांनी शब्द दिलेला होता, जे नगरसेवक शिवसेनेत आले त्यांना आमच्या वडिलांनी शब्द दिलेला की तुम्हाला तुमची उमेदवारी फायनल आहे. पण म्हणजे सर्वसामान्य माणूस आमचे वडील यांनी शब्दासाठी युती तोडली. पण आमच्या वडिलांनी खासदारकीला जीवाचं रान केलं, आमदारकीला जीवाचं रान केलं आणि तुम्हाला एक सर्वसामान्य माणूस तुम्हाला नगर शहरामध्ये नाही चालत. म्हणजे एक कोणतं तुम्हाला समजा प्रशासन ठीक आहे, प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करतंय, कोण त्याच्यावर दबाव आणतं. आत्ताची
एक 8 दिवसाची परिस्थिती काय होती, आत्ताची परिस्थिती काय आहे, तुम्ही जरा याच्यावर विचार करायला पाहिजे. आज वडिलांची परिस्थिती खराब आहे. तुम्ही जाऊन आम्हाला कोणी म्हणा की यांनी हे सगळं इलेक्शनसाठी नाटक केलं किंवा काय केलं, तुम्ही पत्रकार बंधू एकाने कोणीतरी वर जा, त्यांची व्हिडिओ शूटिंग काढा, बघा काय परिस्थिती. कारण आज आपण पाहतो की एक लहान म्हणजे त्यांच्या मुलाच्या वयाचा मुलगा म्हणतो त्यांची दहशत आहे. मला असं वाटतं की पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि आमच्या वॉर्डमध्ये सुद्धा विचारून आमची काय दहशत आहे. आमच्या चारही पण नगरसेवकांची अजिबात कुणालाही दहशत नाही आहे की कोणाच्या तक्रारी त्यांच्याबद्दल काही तक्रारी आहे तर हे पण आपण खात्री करून पाहावं. पोलीस स्टेशनला तक्रार करणार आहात का? पोलीस स्टेशनला काय तक्रार करायची? पोलीस पण साहेब वरचा फोन आला की विषय त्यांचा थांबतोय, पण काय तक्रार करणार? समजा जर आमचे वडील जेवण करताना समजा जेवण करत होते घरात, समजा डिपार्टमेंटच्या गाड्या आल्या, निवडणूक शाखेच्या गाड्या आल्या, घरात धपाधप गाड्या सगळ्या घुसल्यानंतर शेवटी दबाव आला ना त्यांच्यावर. आजपर्यंत त्यांच्यावर एक पण केस नाही किंवा हे त्यांचं नाही आहे वृत्ती भांडणाची. पण असं जर अचानक घडत असेल आणि त्यांच्या रॅली तिथं उद्घाटन त्यांचं रॅलीचं, तिथून चर्चा करून जर माझ्या घरात गाड्या येतात, डिपार्टमेंट माझ्या पार किचनपर्यंत जातं, मग एखाद्या जिल्हा प्रमुखाच्या घरात जर डिपार्टमेंट जात असेल तर विचार करायला पाहिजे. कारण आम्ही सगळे प्रचारासाठी होतो, ते होते आणि मुली होते. आरोप मला एक सांगा, तुम्ही आमच्या घरात का घुसले? कोणाच्या सांगण्यावरून घुसले? आमच्या घरामध्ये कोणाच्या सांगण्यावरून घुसले? काय असं काय होतं आमच्या घरात? तुम्हाला म्हणजे तुम्हाला समजा जर म्हणजे एक सर्वसामान्य व्यक्ती तुम्हाला एवढा असा का जड वाटतो? तुम्ही म्हणजे भरपूर बलाढ्य, तुम्हाला अशी एवढा एक सामान्य व्यक्ती आहे का तुम्हाला एवढा जड वाटतो? तुम्ही प्रशासन तुमच्यासोबत बरोबर, तुम्ही आमच्या घरापर्यंत जाता, आमच्या घरात घुसता. आमच्या लेडीज परवा दिवशी प्रचार करत होत्या, प्रचार करता करता आमच्या पाहुण्याच्या घरात जेवायला गेल्या, जेवायला बसले ताट वाटलेले समोर, त्यांचे लोक घरात घुसून लेडीजला त्रास दिला. म्हणजे ही पद्धत काय? आता तुम्ही सरळ इलेक्शन करा ना. फार म्हणजे आज माझ्या सगळ्या सुना घरामध्ये नाती असताना फार किचनमध्ये जायची काही गरज नव्हती. त्यांची दहशत निर्माण करण्याचा हा प्रकार चालू आहे. मला वाटतं असं खरंच. मला काय म्हणायचं, तुम्ही म्हणजे आता विरोधक बोलणार की हे काहीतरी खोटं नाट्य केलं किंवा काय, तुम्ही डॉक्टर त्यांच्यासोबत पण बोलून घ्या, तुम्ही जा, तुमच्यापैकी एकांनी कोणतरी व्हिडिओ काढा, बघा परिस्थिती काय आहे. पण माझ्या वडिलांना कमी जादा काही झालं तर प्रशासन, आमदार, खासदार यांना 100% त्यांच्या गुन्ह्याने दाखल करणार. आता प्रकृती कशी आहे? घरामध्ये सगळे कॅमेरे आहेत, सगळे रेकॉर्डिंग माझ्याकडे आलेली आहे. मी तुम्हाला मोबाईलमध्ये आत्ता पण व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवू शकतो. शिंदे साहेबांसोबत काय बोलणं झालं का? नाही, आम्ही काय बोलणं करणार साहेब? हा साहेब, आमचे शिवसेनेचे उमेदवार आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे साहेबांना त्यांच्या घरी ज्या पद्धतीने पोलिसांनी आणि निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांनी जो छापा टाकला, धाड टाकली, त्यामुळं ते अत्यावस्थ अवस्थेत आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करावं लागलेलं आहे. खरं तर जेव्हापासून शिवसेनेने स्वबळावर या महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, हे काही स्वतःला बलाढ्य बनवणाऱ्या लोकांना पचलेलं नाही, लोकप्रतिनिधींना पचलेलं नाही. आणि म्हणून कुठली तरी कपट कारस्थानं करायची आणि शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, जे उमेदवार आहेत, यांना प्रशासनाच्या माध्यमातून कसं लक्ष करता येईल हे पूर्ण अहिल्यानगर शहरात, उपनगरात सर्वत्र सुरू आहे. शिवसेनेचे उमेदवार प्रचार करत असतील तर त्यांच्या मागे गुंड जातात, त्या गुंडांना इनडायरेक्टली प्रोटेक्शन पोलिसांचं प्रशासनाचं असतं की काय असं चित्र त्या ठिकाणी दिसतंय. अरे साधे निवडणूक जाहीरनाम्याचे प्रचार पत्रकं वाटायला सुद्धा या ठिकाणी पाबंदी आणली जाते. अशा पद्धतीने जर प्रशासन वागणार असेल आणि जर आमच्या कुठल्याही शिवसैनिकांना आणि उमेदवारांना त्यांच्या जीवितात जर कुठलाही धोका पोहोचला, काही तोशीस जर झाली तर आम्ही प्रशासनाला म्हणजे एका बाजूने आवाहन करतो की तुम्ही हे थांबवा आणि निवडणुकीच्या पद्धतीने नियम कायद्याला धरून होऊ द्या.
दुसऱ्या बाजूने आम्ही इशारा देतोय प्रशासनाला, जर आमच्या शिवसैनिकांनी आणि उमेदवारांना जर अशा पद्धतीने वेठीस धरल्यानंतर जर त्यांच्या जीवितास कुठलाही धोका पोहोचला तर गाठ शिवसेनेची आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी आहे, हे प्रशासनाने ध्यानात ठेवावं। आता अनिल शिंदे साहेबांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना आम्ही करतोय। डॉक्टरांशी बोललेलो आहे, त्यांना चांगले उपचार देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। पण प्रशासन ज्या पद्धतीने कारणं सांगतंय, तुमच्याबद्दल फोन आला, तुमच्याबद्दल हे आलं, अरे आम्ही जर विरोधी पक्षाच्या जर जिल्हा प्रमुख आणि त्यांच्या आमदार खासदारांबद्दल जर तक्रारी केल्या तर हेच प्रशासन इतक्या तत्परतेने कारवाई करील का? सामान्य नागरिक नगरचं सांगेल की प्रशासन एकतर्फी वागतंय। आम्हाला प्रशासनावर अजूनही विश्वास आहे, नियमावर कायद्यावर विश्वास आहे, पण हा विश्वास ढळू नये ही जबाबदारी शेवटी प्रशासनाची आहे आणि निवडणूक अधिकाऱ्यांची, निवडणूक यंत्रणेची आहे। आणि नगर शहरात आज अशी परिस्थिती झालेली आहे की स्वबळावर लढणारी शिवसेना आज खूप पुढे निघून जाते की काय, या भीतीने हे विरोधी पक्षातली जी मंडळी आहेत, आमच्या विरोधात जे लढत असलेले आहेत, मग आमच्या सत्तेतले असोत नाही तर आणखी कोणी मित्रपक्ष असोत, यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। म्हणून यांनी कट कारस्थानं करून प्रशासनाला हाताशी धरून हे वेगवेगळे हातखंडे वापरायचा जो प्रयत्न चालवला आहे तो त्यांनी थांबवावा। अन्यथा आम्हाला रणांगणात लढण्याची शिवसैनिकांना चांगली माहिती आहे, बाळासाहेबांचा तोच विचार आम्ही अंगीकारलेला आहे। या पुढची लढाई आम्ही रणांगणात लढायलाही सज्ज आहोत। जे काही कारवाई केली त्यांना काही सापडलं का? त्यांनी एवढी घरामध्ये येऊन दहशत केली, घरापर्यंत किचनपर्यंत पोहोचले, काही त्याबद्दल सांगितलं? त्यांना विचारा ना तुम्ही, तुम्हाला काही सापडलंय का? तुम्ही कोणत्या आधारे कारवाई करताय, कुणावर करताय? अनिल शिंदे हे असे उमेदवार व्यक्ती आहेत आमचे शिवसेनेचे पदाधिकारी, त्यांच्यावर साधी एखादी चॅप्टर केस नाही, म्हणजे सर्वात लोभस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा व्यक्ती, त्यांना तुम्ही बोलवलं असतं ना, निवडणूक शाखेत बोलवलं असतं, पोलीस स्टेशनला बोलवलं असतं, जिथं पाहिजे तिथे बोलवलं असतं तर ते आले असते। तुम्ही ही जी दडपशाही आणि हा जो वेगळा मेसेज शहरात द्यायचा प्रयत्न करत आहात, नगरचा सुज्ञ नागरिक हे सगळं बघतोय आणि आम्ही काय, नगरचा सुज्ञ नागरिक याला मतपेटीतून उत्तर देईल। जेव्हा जेव्हा असं नगर शहरात करायचा प्रयत्न झाला, एकाधिकारशाही माजवण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा तेव्हा या नगर शहरात शिवसेनेने भरघोस यश मिळवलेलं आहे। अनिल भैयांपासूनचा हा इतिहास आहे, त्यामुळे याचा बोध विरोधकांनी घ्यावा आणि ही दडपशाही थांबवावी। अनिल भाऊ शिंदे यांना 6-6:30 वाजता आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये हृदयगती कुमकुवत असल्यामुळे आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या ICUमध्ये आत्ता आणलेलं आहे। आत्ता त्यांना आल्यानंतर त्यांना श्वास लागल्यामुळे आणि त्यांचा श्वासोश्वास कमी असल्यामुळे, त्यांचं रेस्पिरेशन रेट कमी असल्यामुळे आपण त्यांना व्हेंटिलेटरवर घेतलेलं आहे। आता कृत्रिम श्वासोश्वासावर ते आत्ता स्टेबल आहेत। पुढील 72 तास हे आपण त्यांची स्थिती कशी राहील याच्यावर आपण लक्ष ठेवून आहोत। पुढील काही ज्या गोष्टी होतील त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला कळवू। धन्यवाद।